नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत? अरे वा, असेच मजेत आणि आनंदात राहा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 26 आमचे चुकले या पाठाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ आहे साने गुरुजींचा. मी अगोदर तुम्हाला साने गुरुजींबद्दल थोडी माहिती सांगते आणि नंतर मग आपण पाठ वाचन करूया. ओके बेटा, लिसन केअरफुली. साने गुरुजींचा जन्म 24 डिसेंबर 1899 झाला आणि त्यांचा मृत्यू 11 जून 1950 मध्ये झाला. आपल्या साने गुरुजींचं पूर्ण नाव होतं पांडुरंग सदाशिव साने. साने गुरुजी हे एक जातिवंत लेखक होते. त्यांनी बरीच चरित्रे, अनुवाद, कादंबऱ्या, कथा, कविता, निबंध, नाटके असे विविध साहित्य प्रकार हाताळले आहेत. गुरुजींनी श्यामची आई ही अतिशय सर्वोत्तम अशी कादंबरी लिहिली. श्यामची आई ही कादंबरी एक नितांत रमणीय असे शोकांत आहे. 1935 मध्ये त्यांनी ही श्यामची मातृभक्ती दाखवणारी कादंबरी लिहिली. मातृप्रेमाचा हृदयंगम आविष्कार घडवितानाच मध्यमवर्गीय सामाजिक वास्तव देखील त्यांनी येथे रेखाटले. या पुस्तकावर आधारित चित्रपटाला राष्ट्रपतीचे सुवर्ण पदक सुद्धा मिळाले. साने गुरुजींची जीवनदृष्टी राष्ट्राच्या हिताची होती. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ही त्यांची धारणा होती. त्यांनी धडपडणारी मुले हे एक उल्लेखनीय पुस्तक आहे मुलांना, ते तुम्ही नक्की वाचा. काँग्रेस नावाचे साप्ताहिक त्यांनी काढले. कर्तव्य नावाचे साय दैनिक चालू केले आणि यातूनच नंतर साधना साप्ताहिकाचा जन्म झाला. गुरुजींनी साहित्यातून सत्य, अहिंसा, मानवता, प्रेम, करुणा ही मूल्ये सतत मनावर बिंबवली. विश्वशांतीच्या ध्येयाकडे जाण्याची दृष्टी त्यांच्या साहित्यातून आपल्याला मिळते. असे हे थोर साने गुरुजी. बाळांनो, मी पाठ वाचन करते, तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक शब्दावरती लक्ष द्यायचंय. एकदा साने गुरुजी रेल्वेने प्रवास करत होते. त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा, संत्री खात होते. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा रेल्वेने प्रवास करतो त्यावेळेस तिथं खूप प्रकारचं खायला मिळतं. म्हणजे एक झालं का दुसरा, दुसरा झाला का तिसरा असं खायला तिथं विकायला येत असतं आणि आपले आईवडील त्या फेरीवाल्यांकडनं खायला घेत असतात आणि मग मज्जा पण वाटते की नाही. पण खायच्या वस्तू आपण खाल्ल्यानंतर, आता समजा आपण शेंगा खाल्ल्या भुईमुगाच्या, तर त्या शेंगांची टरफलं खाली फेकायची असतात का? अजिबात नाही, कारण रेल्वे आपली असते, मग तिची काळजी आपण घ्यायला नको का? समजा तुम्ही भेळ खाल्ली, मग भेळचे ते मुरमुरे असतील, शेव असेल, कांदा असेल, हे खाली फेकायचं का? तर अजिबात नाही. आणि जरी फेकलं असेल तरी ते उचलून घ्यायचं. काही पेरू विकायला येतात, कधी केळी विकायला येते. आपण केळी खातो आणि साल काय करतो? अगदी बरोबर, डब्यातच टाकतो. हा डब्या म्हणजे रेल्वेच्या डब्यात. तर तसं करायचं नाही. हेच आपल्याला या पाठातून साने गुरुजी सांगतायत. बघूया काय आहे पाठात ते. मी अगोदर वाचन करते, तुम्ही सगळ्यांनी आपल्यासमोर पुस्तकं ठेवायची आहेत आणि त्या पुस्तकामध्ये ते शब्द पाहायचे आहेत. एकदा साने गुरुजी रेल्वेने प्रवास करत होते. त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा, संत्री खात होते. टरफले साली खाली टाकत होते. त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले. टरफले साली गोळा केल्या, कागदात बांधून ठेवल्या. गुरुजी आपल्या जागेवर बसले. शेंगा खाणाऱ्या प्रवाशांना खंत वाटली नाही. नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला. आता पहा मित्रांनो, ज्यावेळेस सगळ्या लोकांनी तिथं शेंगा, संत्री असं खाल्लं आणि त्याचे टरफलं साली ज्या होत्या त्या तिथंच खाली फेकल्या. साने गुरुजींनी हे सगळं बघितलं. त्यांनी काय केलं, त्या लोकांचं खाऊन झाल्यावरती ते उठले आणि त्यांनी ते सगळं जमा केलं आणि एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून ठेवलं. शेंगा खाणाऱ्या प्रवाशांना या गोष्टीचं काहीच वाटलं नाही की आपण खाल्लं, खाली टाकलं किंवा काय, अजिबात नाही. नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यामध्ये चढला. साने गुरुजींना पाहताच त्याने वाकून नमस्कार केला. तेव्हा शेजारची प्रवासी मंडळी चमकली. त्यांनी चौकशी केली. चौकशी करताच ते साने गुरुजी आहेत हे त्यांना कळले. ते सर्वच खजील झाले व म्हणाले, गुरुजी आमचे चुकले, क्षमा करा.
आता काय होतं की त्या डब्यामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती गाडीमध्ये चढतात आणि त्या आल्याबरोबर साने गुरुजींच्या पाया पडतात. मग तिथे बसलेल्या लोकांना असं वाटतं की कोण आहे ही व्यक्ती की हा माणूस आला आणि एकदम पाया पडतोय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं का अरे हे साने गुरुजी आहेत. आणि साने गुरुजी हे नाव ऐकल्याबरोबर ती लोकांना खूप लाजल्यासारखं झालं. खजेल होणे म्हणजे काय, लाजल्यासारखं होणं. म्हणजे आपल्याला केलेल्या कृत्याची लाज वाटणं. त्यांना ती थोडीशी लाज वाटली आणि त्यांचा चेहरा उतरला. गुरुजी आमचं चुकलं, आम्हाला क्षमा करा, असं मग ते म्हणायला लागले. गुरुजी नम्रपणे म्हणाले, मी कोण तुम्हाला क्षमा करणार. गाडीमध्ये आपण सर्वजण बसतो, प्रवास करतो. गाडी स्वच्छ ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. गाडी घाण होऊ नये म्हणून मी ती स्वच्छ केली. अगदी बरोबर आहे की नाही गुरुजींचं. कारण आपण ज्या डब्यामध्ये बसतोय ते एक प्रकारचं आपलं त्या दिवसापुरतंच घर असतं की नाही. मग आपण घरामध्ये घाण करतो का, आपण घरामध्ये कचरा इकडे तिकडे फेकतो का, अजिबात फेकत नाही. आपण काय करतो, तो कचरा एका ठिकाणी जमा करतो, डस्टबिनमध्ये टाकतो. मग गाडीसुद्धा आपण ज्या दिवशी प्रवास करतो त्या दिवशी ती गाडी आपल्या मालकीची असते, कारण आपण तिचे पैसे भरलेले असतात, तिकीट काढलेलं असतं. तुम्ही असंच म्हणतात ना, गाडीत जर कोणी जागा मागितली की नाही नाही आमची सीट आहे, आम्ही पैसे भरले, तिकीट काढलंय. मग जर आपण असा हक्क दाखवतो तर त्याच वेळेस आपण हा सुद्धा हक्क दाखवला पाहिजे की ही गाडी आमची आहे, मग आम्ही इथं घाण करायची नाही, गाडी स्वच्छ ठेवली पाहिजे. कारण जर घाण केली तर किती वास येईल त्या गोष्टींचा, येईल की नाही. म्हणून आपण नेहमी गाडी स्वच्छ ठेवली पाहिजे. कारण टरफले वगैरे हे पदार्थ काय होतात, ते कुजतात, त्याच्यावरती लवकर रोगजंतू वाढतात आणि मग त्याचा आपल्या सगळ्यांनाच त्रास होतो. अशी ही गुरुजींची वृत्ती. आपल्या जीवनात कोणतेही काम त्यांनी कधीच हलके मानले नाही. आणि बाळांनो, गुरुजींनी असं कुठलंच काम हलकं मानलं नाही. एखादी व्यक्ती जर असती तर ती काय म्हटली असती, शी बाबा मी नाही हात लावत, त्या लोकांनी खाल्लंय ना, मग मी का टरफलं उचलू. परंतु गुरुजींनी तसं केलं नाही. म्हणूनच गुरुजींना थोर असं म्हटलं जातं. आपणही आता ठरवूया की इथून पुढे आम्ही सुद्धा गाडीमध्ये कचरा टाकणार नाही, घाण करणार नाही, गाडी आम्ही स्वच्छ ठेवू. ओके बेटा, बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.